फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर मी आज व्हिडिओ टाकते. तर आता बाजारात कलमी कैऱ्या बऱ्याच यायला लागलेल्या आहे. उन्हाळ्याचा दिवस म्हटला का कैऱ्या बाजारात यायला लागतात. आणि काय होतं माहिती का, जेवण तर जातच नाही आपल्याला. उन्हाळ्यामुळे पाणी पिऊन पिऊनच आपलं पोट भरतं. मग तोंडी लावायला काहीतरी रेसिपी पाहिजे की नाही. मग आपण कलमी कैऱ्यांची भाजी बनवणार आहोत. ती जेवणाची आपले चव वाढवणार आहे. मस्त आपण अशी कलमी कैऱ्यांची भाजी बनवणार आहोत. तर यासाठी मी अर्धा किलो कलमी कैऱ्या घेतलेल्या आहे. तर हे आपल्याला धुवून घेतलेल्या आणि पुसून घेतलेल्या आहे. आता थोडासा त्याचा खालचा भाग थोडासा असा खिडका होता, वरून तर एकदम चांगली होती ती, मातून थोडीशी कोईलच कीड होते. तर मग तेवढा भाग आपण काढून टाकू आणि व्यवस्थित असे त्याचे तुकडे करून घ्यायचे. तर अर्धा किलो कैरी घेतलेली मी, कलमी कैरी, आणि मस्त आपल्याला त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घ्यायच्या आहे. या पद्धतीने जसे आपण लोणच्याला करतो ना, त्याच पद्धतीने. शक्यतो तुम्ही लहान मोठ्या कशाही करू शकतात, पण मोठ्या मोठ्या करा शक्यतो. फोडी तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही बनवू शकता. आता मी ह्या लांब लांबच केलेल्या आहे आणि मोठ्या मोठ्या केलेल्या आहे. तर मस्त अशा फोडी आपल्याला ह्या सगळ्या कापून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित कापून घ्यायच्या आहे. तर या सगळ्या फोडी मी याच पद्धतीने आपल्या सगळ्या तयार करून घेणार आहे. आणि तोपर्यंत काय केलेलं मी, आता ही जी आपण कैरीची भाजी बनवणार आहोत, तर यासाठी स्टीलची कढई मी गॅसवर ठेवलेली, त्याच्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता या फोडी आपल्या सगळ्या तयार करून झालेल्या आहे. मग त्या गाळणीत आपल्याला काढून घ्यायच्या आहे. तर या सगळ्या आपण आता या गाळणीत काढून घेऊ. शक्यतो ही भाजी बनवताना ना आपण स्टीलचे किंवा नॉनस्टिकचे भांडे वापरा. ॲल्युमिनियमचे अजिबात वापरू नका. कारण कैरी आंबट असल्यामुळे काय होईल, ते नंतर आपण जी भाजी वगैरे बनवतो ना, तर मग ते काळपट पडते. तर मग शक्यतो स्टीलचे भांडे वापरा, म्हणजे मग ते असं काळं होणार नाही किंवा ते ही सोडणार नाही. तर आता ही मस्त लोखंडाची अजिबात वापरू नका, नंतर ती भाजी काळी होते बरं का. तर स्टीलचेच भांडे वापरा. आता मी स्टीलची कढई ठेवलेली, त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे कमीत कमी ग्लासभर, आणि ते चांगलं उकळलेलं आता गरम झालेलं ते पाणी. मग त्याच्यातच आपल्याला ही गाळणी ठेवून द्यायची आहे. मग आता ही गाळणी ठेवून देऊ आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि मोजून घड्याळाच्या काट्यावर आपल्याला 5 मिनिट फुल गॅस ठेवायचा आहे आणि 5 मिनिट आपल्याला फक्त हे वाफवून घ्यायचं आहे चांगलं. आता या फोडी अशा सगळ्या व्यवस्थित अशा मोकळ्या करून ठेवलेल्या आहे आणि 5 मिनिटं आपल्याला हे चांगलं फुल गॅसवर वाफवू द्यायचं आहे. मग घड्याळाच्या काट्यावर आपण टाईम लावूनच घ्यायचं आहे. जास्तही वाफवायचं नाही, नाही तर मग त्यांचा सगळा शिरा होईल. तर 5च मिनटं आपल्याला वाफवायचं आहे. आता 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता कैऱ्यांचा पूर्ण रंग बदललेला आहे. एकदम व्यवस्थित असा कलर बदललेला आहे. त्यांचा असा पिवळसर अशी दिसायला लागली. अगोदर हिरवी दिसत होते, आता पिवळसर दिसायला लागली. मग आता चमच्याने आपण चेक करून घेऊ. तर बघू शकता एकदम असं मऊ अशी शिजलेली, म्हणजे जास्तही शिजवायची नाही आहे. थोडीशी नुसती आपल्याला स्टीम करायची, म्हणजे वाफवून घ्यायची. त्याचं चांगली झालेली आहे. मग आता ही थंड होऊ द्यायची. कमीत कमी 2-3 मिनटं आपल्याला वरती अशी साईडला ठेवून घ्यायची आणि पंख्याखाली आपण थंड करून घ्यायची, फॅनखाली थंड करून घ्यायची. मग तोपर्यंत आपण स्टीलची कढई आता गॅसवर ठेवून घेऊ. त्याच्यात तेल टाकायचं आहे चमच्यावर. गॅस मिडियम ठेवायचं आहे. चमच्यावर तेल किंवा तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. तुपामुळे पण या भाजीला छान टेस्ट येते, पण मी तेल वापरलेलं आहे. कारण आपण नंतर ही भाजी उरलेली फ्रीजमध्ये ठेवू, मग ते तूप थिजून जायला नको, म्हणून मी तेल वापरलेलं आहे. तर तेलामध्ये आपण मोहरी टाकायची आहे. 1/2 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली फुटू द्यायची. जर तुमची तेलात मोहरी फुटली नाही तर मग ती खाताना अशी दाताखाली टचर टचर लागते आणि मग ते आपल्या भाजीची टेस्ट बिघडते. तर शक्यतो मोहरी चांगली फुटू द्या तेलामध्ये आणि मगच त्याच्यात बाकीची फोडणी घाला. मग आता कढीपत्त्याचे 4 ते 5 पानं घालायचे. त्याच्यात हिंग टाकायचं आहे चुटकीभर आणि लगेचच आपल्याला त्याच्यात 1/2 चमचे आपल्याला बडीशोप आणि 1/2 चमचे जिरे टाकायचे. आता आपण बडीशोप टाकून घेऊ अगोदरच, कारण बडीशोपमुळे ना आपली ही भाजीला ना एकदम छान अशी मस्त चव येते बरं का. आता बडीशोप टाकून घेतली आपण. लगेच जिरे टाकायचे. लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा. आता तिखट तुम्ही कसं खाता ते तुमच्यावर आहे, तर त्याच्यात तुम्ही तिखट तुमच्या अंदाजाने टाका. थोडंसं हळद आणि धना पावडर, 1/2 चमचा हळद आणि धना पावडर टाकलं आहे अर्धा चमचा. आणि हे टाकल्यानंतर लगेचच आपले मसाले जळायला नको, म्हणून गॅस बंद करायचा आहे. आणि लगेचच आपण ज्या कैरीच्या फोडी वाफवून ठेवलेल्या होत्या ना, त्या फोडी आपण टाकून घ्यायच्या कढईमध्ये आणि व्यवस्थित असं चमच्याने लगेच आपल्याला खालीवर करून घ्यायचे ते व्यवस्थित. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे छान असं, म्हणजे मसाले पूर्ण आपल्या ज्या फोडी टाकलेल्या ना त्यांना सगळ्यांना असं लागतील असे मसाले व्यवस्थित असे. तर आता हे मसाले सगळे आपले व्यवस्थित मिक्स झाले. मग त्याच्यात 1/2 वाटी आपण साखर टाकलेली आहे आणि 1/2 वाटी आपल्याला गूळ टाकायचं आहे.
बारीक चिरलेला गूळ टाकायचा आहे. आता तुम्ही याच्यात आहे ना साखर, पूर्ण साखरेचाही करू शकता किंवा पूर्ण गुळाचंही करू शकता. मग जर तुम्ही गुळाचं करणार असेल तर अर्धी वाटी गूळ किंवा नुसतं साखरेचं करणार असेल तर अर्धी वाटी साखर असं तुम्ही वापरू शकता. पण दोघी मिक्स केल्यामुळे ना या भाजीची टेस्ट एकदम छान होते. आणि मीठ टाकलेलं आहे आपल्या चवीनुसार. मी आता अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे मी. तर आपल्या चवीनुसार मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर शुगरवाले पेशंट असतील ना तर त्यांनी गुळाचा वापर करा, म्हणजे गोड खायलाही त्रास होणार नाही आणि आंबट गोड अशी मस्त छान अशी चव येईल त्याची. तर अर्धी वाटी गूळ तुम्ही त्याच्यात टाकू शकता. आता माझ्याकडे ही छोटी वाटी होती, मी अर्धा किलोला म्हणजे कमी, मग तर आपल्याला टेस्टसाठी टाकायचं आहे ते. तर एकदम गोड पण आपल्याला ही भाजी बनवायची नाही आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करून. आणि नंतर मग आपण ही गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि ही भाजी आपल्याला कमी गॅसवर चांगली होऊ द्यायची. झाकण ठेवून आपल्याला ही जी साखर गूळ आपण टाकलेलं आहे ते वितळेपर्यंत आपल्याला ही भाजी चांगली कमी गॅसवर व्यवस्थित अशी होऊ द्यायची. तर ही भाजी ना खानदेशात आहे ना शक्यतो लग्नाच्या पंक्तीत भरपूर प्रमाणात केली जाते, कारण लग्नांमध्ये ही भाजी फार आवर्जून केली जाते आणि याची टेस्ट ना खूप छान लागते. तुम्ही रोजच्या जेवणामध्ये ना याची चव म्हणजे तोंडी लावायला एकदम त्याचा वापर करू शकता आणि एकदम छान अशी चव वाढवणारा, तोंडाची चव वाढवणारी अशी ही भाजी आहे. तर बघताच तोंडाला पाणी सुटतं बघा, इतकी छान अशी ही भाजी लागते. तर मस्त असं आता बघू शकता तुम्ही ते वितळलेलं आहे आणि छान अशी आपली ही कैरीची भाजी आपली तयार झालेली. तर मी आता याच्यात सर्व करून घेतलेली मस्त गरम गरमच छान. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि ही कैरीची भाजी, खानदेशातील प्रसिद्ध कैरीची भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. आणि लाईक शेअर नक्की करा. का लाईक करायला किंवा शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला अजिबात पैसे लागणार नाही. तर अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.